वयाची 27 वर्ष पूर्ण झाल्यावर मी आज मामाची पोरगी पाहायला चाललो होतो, ते पण गाडी भरून मम्मी आणि मावशा घेऊन. तर रामकृष्ण हरी मंडळी, मामाने नवीन ब्रॅच आता घेतली, पण घरी अजून कोणाला गाडी चालवता येत नव्हती. मग अशा कठीण परिस्थितीमध्ये त्यांना आतापर्यंत माझ्यात कधी न दिसलेल्या टॅलेंटचे तेजस्वी किरण दिसले आणि त्यांनी मला बोलून घेतलं आणि पाठवलं मामाची पोरगी पाहायच्या कार्यक्रमाला. येऊन द्या पोरगी. आणि हे माय लहान मामाची देखणी पोरगी. आणि तुम्ही आतापर्यंत जे विचार करत होते त्या विचारांसाठी खास 59.5 लवंगी फटाकड्यांची लढ वाजून सलामी. विषय असा आहे का मला 2 मामा होण्यापूर्वी माझ्या 5 मावशांचा जन्म झालेला आहे आणि या 8 भावंडांमध्ये माझ्या आईचा जन्म 2 नंबर झालेला. त्याच्यामुळे आमचे मामा आमच्यापेक्षा वयाने थोडी मोठे, त्याच्यामुळे आमचा चान्स तर हुकला. माझा यो सगळ्यात लहान मावस भाऊ आता आजपासूनच तयारीला लागला होता आणि याच्या तयारीला आमच्या मामीचा पण पाठिंबा होता. पण भाऊ काय माघारच घ्यायला तयार नव्हता. भाऊ म्हणे मला तिला जवळ घ्यायचं म्हणजे घ्यायचं. भावाने स्वतःचं म्हणणं पूर्ण केल्यावरच भाऊ शांत बसला. अरे भाऊ, अरे आता बस ना. आता पोरीचे आजोबा मामाच्या गाडीचा चक्कर मारून राहिले, तोपर्यंत मी मस्तपैकी पुरणपोळीवर ताव मारतो आणि या पोरगी पाहायच्या कार्यक्रमाला जो बरोबर जात राहतो त्याचा पण एक भेटवस्तू देऊन सत्कार होत राहतो. आणि ती भेटवस्तू मला इतकी आवडली काही एवढा जरी इन्कम होत असं आपण सगळ्या मामांचे पोरं पाहायला जाणार. रामकृष्ण हरी.